असं वाटतं की हार्ट अटॅक येईल. महाराष्ट्रातले जिम, महाराष्ट्रातली गाणी, मराठी वाचलाच पाहिजे. भेटेल का? नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज मी करणार आहे लेग्स वर्कआउटसाठी निघतोय मी. पण काल दिवसभरापासून खूप जास्त पाऊस होता. आज पाऊस थोडासा थांबला आहे, यू कॅन सी. पण पाऊस असो या काही, वर्कआउट स्किप करून चालणार नाही. तर चला मग मी रेडी होतोय रेनकोट वगैरे घालून. ओके स्मोकी, बाय बाय. चल मी चाललो आतमध्ये. चल आतमध्ये. व्हेरी गुड. चल आतमध्ये. बाय. आता पाऊस असेल नसेल, पण आज मी लेग्स तर चांगले करणार आहे. चांगले का करणार आहे? कारण मी सांगतो तुम्हाला. आता जर मी खूप जास्त पावसातून गेलो किंवा आपण जेव्हा कुठेतरी स्ट्रगल करत होतो ना, तेव्हा मी वर्कआउट करताना हाच विचार करेन की जर तिथे जाऊन मूड नाही झाला किंवा काही रिझनने मला वर्कआउट करायची इच्छा नाही झाली, पण त्याच्यामागे एक डिफरंट मोटिवेशन येतं की यार मी एवढी मेहनत करून वर्कआउटला आलो आणि जर त्याच्यामध्ये जर पार्टनर तेवढं एनर्जी नाही दाखवत आहे तर मी वर्कआउट नाही करणार. तो एक प्रत्येक एक रेप आहे ना, प्रत्येक सेट, तेव्हा ही गोष्ट मला तरी रिमाइंड करते की आपण एवढं स्ट्रगल करून एवढ्या सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करून आपण वर्कआउटला येतो. आणि मग नंतर असं नाही होत, माझ्यासोबत तरी नाही होत, कारण ती गोष्ट वेळोवेळी मला अशी रिमाइंड करत असते की नाही वर्कआउट करायचं आहे, अजून स्ट्रगल करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक रेप चांगला गेला पाहिजे, प्रत्येक सेट चांगला गेला पाहिजे. तर ह्याच गोष्टी मला तरी आजपर्यंत पुश करत आलेल्या आहेत. पण जर एखादी गोष्ट आपल्याला इझी मिळाली, इझी, ठीक आहे, तुम्ही घरची चांगली कार घेऊन येत आहे, एकदम इझी लाईफ आहे तुमची, तर मग ती कुठेतरी गोष्ट लॅक करते. यार सगळं आहे लाईफमध्ये, तर लाईफमध्ये सगळं असणं ही पण एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होऊ शकते. एनिवेज चला आपण आता भेटूया डायरेक्ट जिममध्ये. लेग्स. ऑल राईट. आज मी लेग्समध्ये आयसोलेशन मुवमेंट्सवरती जास्त लक्ष देणार आहे. जसं की लेग एक्सटेन्शन, कंपाऊंडमध्ये मी बार्बेल स्क्वॉट्स करेन, पण हेवी जाणार नाही. जर ह्या जिममध्ये आता मी हॅक स्क्वॉट करणार आहे. व्ही स्क्वॉट आहे इथे, तर बार्बेल स्क्वॉट्स, त्याच्यानंतर हॅक स्क्वॉट, लेग एक्सटेन्शन. जर एनर्जी टिकली तर मी वॉकिंग लंजेस करेन. विल सी. चलो लेट्स गो. ऑल राईट. मी आता फक्त बार्बेलवरती स्क्वॉट्स करणार आहे, प्रेप सेट. बरं बघ, याच्यामध्ये माझा गोल एवढंच आहे की जो ब्लड फ्लो येतो, ठीक आहे, जो क्वाड्रिसेप्सचे मसल्स आहेत ते ॲक्टिव्ह करण्यासाठी फक्त मी लेस वेट मारणार आहे ना. तर याचे मी 20, 25, 30 असे रेप्स करेन. त्याच्यानंतर मी प्रेप सेट करेन, त्याच्यानंतर वॉकिंग सेट. हा फक्त जस्ट एक सेंट्रल नर्वस सिस्टमला ॲक्टिव्ह करण्यासाठी आहे, ठीक आहे. ॲक्च्युली मी प्रत्येक मसल ग्रुपमध्ये नाही करत, पण स्क्वॉट्समध्ये मी फ्री वेट का करतो? कारण ॲक्च्युली आय हॅव बॅड नीज. माझ्या नीज जे आहेत ना ते जेनेटिकली थोड्या वीक बोलू शकतो आपण, या मला नाही माहिती काय. पण जर मी 30 kg या 40 kgनी फर्स्ट सेट चालू केला विदाऊट वॉर्मिंग वर्क है ना, तर त्याच्यामध्ये माझ्यासोबत हे होतं की माझ्या नी आहे ना पेन करायला लागतात. म्हणून मी याचे 2 ते 3 सेट करतो. का? तर माझे जे नीज आहेत त्याच्यामध्ये चांगला ब्लड फ्लो येईल, त्याच्यानंतर मी वेट इन्क्रीज करू शकतो. जर तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे. जर तुम्हाला इझिली 30 kg या 20 kg 40 kg तुम्ही स्टार्टिंगपासून स्टार्ट करू शकता, तर काय प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या सोबत नाही असू शकत, ठीक आहे. तर आता मी डायरेक्टली 25, 50 + 20 70 kg
मी फर्स्ट प्रेप सेटला चालू करणार आहे. ओके, कारण माझ्या नीज, माझे क्वाड्रिसेप्स चांगल्या ब्लड फ्लोनुसार आता ते पंप झालेले आहेत. माझ्या नी पूर्ण नीमध्ये आणि क्वाड्रिसेप्समध्ये चांगला ब्लड फ्लो आलेला आहे. तर मला बेटर फील होते. मी डायरेक्टली आता 50 kg वेट इन्क्रीज करू शकतो. ओके, आता तुम्ही माझी फॉर्म अँड टेक्निक बघितली असेल तर आता जे व्ह्युअर्स आहेत ते बोलतील की मी डायरेक्टली जेव्हा उठतो आहे तेव्हा मी कंप्लीट लॉक करतो आहे. तर आता याच्यामध्ये पण एक मिथ आहे की नी जर आपण लॉक केली तर आपला मसल तेवढा टेन्शनमध्ये राहत नाही. पण ॲक्च्युली आपली नी जी आहे ती बनलेलीच त्याच्यासाठी आहे. जर तुम्ही इसेंट्रिकमध्ये जाऊन हाफ रेंजमध्ये उठलात, ओके, हे तेव्हा काम करेल जेव्हा तुम्हाला जास्त बर्न आणायचं, ज्याला बोलतो आपण सायंटिफिकली लॅक्टिक ॲसिड. जर या वेळेने तुम्ही करता इथपर्यंत लॉक नाही करत तर तुमचा जो लॅक्टिक ॲसिड आहे तो जास्त लवकर येतो. ओके, पण नी जेव्हा आपण लॉक करतो तेव्हा कंप्लीट रेंज ऑफ मोशन मिळते. मग तुम्ही हाफ रेंजमध्ये ट्रेन करताय. जर कंप्लीट रेंज ऑफ मोशन हवी असेल, फुल रेंज म्हणजे तुम्हाला जर ट्रेन करायचं आहे तर ॲब्सोल्युटली तुम्हाला नी लॉक करणं गरजेचं आहे. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि मी जी स्टडी केले त्याच्यातून मी हे शिकलेलं आहे. बाकी दुसऱ्यांसाठी काही असू शकतं जर तुम्ही नाही करतात तर विच इज ओके फॉर यू. पण मला वाटतं की ती लॉक केलीच पाहिजे आणि हे मला नाही वाटत, हे सायंटिस्टला वाटतं. ओके, वर्किंग सेट. सॉरी, ओके, लास्ट सेटला मी 120 kg होता, त्याला मी 10 रेप सेल्फ मारलेले आहेत. तर मी आता 10 इन्क्रीज करणार डायरेक्ट, राईट? नाही, 5 किलो, 10 किलो. तर बघूया, जर 8 रेप गेले तर ठीक, त्यापेक्षा कमी गेले तर मी वेट कमी करेन. जर जास्त गेले तर नेक्स्ट सेटला मी अजून प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टाकेन. 25, 20 and 5. Okay, 25, 25. Each side 50, 50, 100 and 20. 120 डायरेक्टली वर्किंग सेट. मे बी माझा आवाज येत नसेल कारण म्युझिक आहे जिममध्ये. ओके, खूप सारे बिगिनर्स नी कॅप यूज करतात, पण हे जे नी रॅप्स आहेत याचं काम आणि याचे बेनिफिट्स खूप अलग आहेत. अलग मीन्स नी कॅप काय करतो बेसिकली, तुमच्या ज्या नीज आहेत ना त्यांना वॉर्म करतो, बस त्याचं एकच काम आहे. तो तुम्हाला ना सपोर्ट करत ना कोणती स्टेबिलिटी देत, तो फक्त जॉईंट्सला वॉर्म करतो. मग तुम्हाला वाटतं हां की हे मला सपोर्ट करते. पण नी रॅप्स काय करतं, जेव्हा तुम्ही नी रॅप्स लावता ना त्याच्यानंतर तुम्ही 10 ते 20 किलो जास्त लिफ्ट करू शकता, कारण हे ॲक्च्युली तुमच्या नीजला सपोर्ट करतं. तुम्ही जर ट्राय करून बघितलं ना तर तुम्हाला समजेल. ओके,
10 रेप्स. मला नव्हतं वाटलं मी 10 रेप्स हिट करेन. ओके, नी रॅप्स का कामाला आहे सब. ओके, लास्ट सेटमध्ये मी 10 रेप्स केलेले 120 kgsला. तर आता मी करणार आहे 120, 140. 10 kgs ईच साईड मी इन्क्रीज केला आहे. लास्ट सेट मला नाही माहिती किती रेप जातील, 8, 7, 5 जे काय जातील ते. ओके, लास्ट सेट. पण मी ट्राय करेन की 8 रेप्स करू मिनिमम. आणि काय म्युझिक आहे जिम मध्ये. आतमधून धगधग थोडी वाढते माझी, पण एनिवेज. बरा बारा दे. स्क्वॉट्स करताना जर आपली हार्टबीट असं वाटतं की हार्ट अटॅक येईल, आणि जर ही कंडिशन नसेल होत तर मग ते स्क्वॉट्स आणि तो लेगचा वर्कआउट कसला, जर तुम्हाला तो वर्कआउट टोटली अनकम्फर्टेबल बनवत असेल. मोस्ट ऑफ द बिगिनर्स लिफ्टर्स स्क्वॉट्स नाही करत किंवा इंटेन्स ट्रेनिंगमध्ये बिलीव्ह नाही करत, पण मी इंटेन्स ट्रेनिंग मला पर्सनली आवडते. आणि मी ओल्ड स्कूल ट्रेनिंग जी ओल्ड स्कूलचे बॉडी बिल्डर्स करायचे, ज्याच्यामध्ये कंपाऊंड मुवमेंट्स बेसिक ज्या वर्क करतात तुमच्या मसल गेनिंगसाठी. तुम्ही जर माझा यूट्यूब टोटली डिस्कवर केलात, जर तुम्ही माझे एक्सरसाइज बघितल्यात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकही एक्सरसाइज अशी फॅन्सी नाही दिसणार, कारण मी त्याच्यामध्ये बिलीव्ह नाही करत. मला नाही वाटत की त्या तेवढ्या इफेक्टिव्ह आहेत, है ना. असेल काही लिफ्टरसाठी, पण माझ्यासाठी नाही आहेत. सो आय होप तुम्ही कशामध्ये बिलीव्ह करता, तुम्हाला कशामध्ये बेटर फील होतं आहे ते तुम्ही करा. असं नाही की मी सांगते म्हणून तुम्ही तेच करा, ठीक आहे. तर माझी नेक्स्ट एक्सरसाइज आहे आयसोलेशन मोमेंट लेग एक्सटेन्शन, विच इज अ व्हेरी बेस्ट एक्सरसाइज. कारण त्याच्यामध्ये फक्त तुमचा क्वाड्रिसेप्स इन्व्हॉल्व होतो, त्याच्यामध्ये ना तुमच्या ग्लूट्स ना हॅमस्ट्रिंग्स, तुमची लोअर बॅक त्याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्व होत नाही. त्याच्यामध्ये तुमची फक्त आणि फक्त क्वाड्रिसेप्स, क्वाड्सचे जे 4 हेड्स आहेत तेच फक्त आयसोलेट होतात. ओके, आय थिंक म्युझिकचा आवाज जास्त येतोय, पण थोडंफार ॲडजस्ट करा. ओके, एन्जॉय. नेक्स्ट आयसोलेशन मुवमेंट. ओके, तर तुम्ही लेग एक्सटेन्शन. याच्यामध्ये मी प्रेप सेट वगैरे काहीच नाही करत, जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलं असेल तुम्हाला माहिती आहे. मी याच्यामध्ये डायरेक्टली वॉकिंग सेट करेन आणि 12 ते 15 रेप करेन. याच्यामध्ये 8 ते 10 रेप्सवाला रूल अप्लाय होत नाही, कारण हे जे टेंडन आहेत ते आपले वीक असतात, तर याच्यावरती जास्त लोड टाकू शकत नाही आपण. ओके, तर मग ओके, माझा 3rd सेट आहे लेग एक्सटेन्शनचा. अजून मी 2 ते 3 सेट करेन, कारण या सेट नंतर माझे क्वाड्रिसेप्स पूर्ण फटीक झालेले असतात. त्याच्यानंतर मी लेग प्रेस ऑप्शनल आणि वॉकिंग लंजेस हे दोन्ही एक्सरसाइज मी ऑप्शनल ठेवतो. जर माझ्यामध्ये एनर्जी असेल, जर मला वाटते मी करू शकतो, तरच मी करतो, ठीक आहे.
बोल हे काय मॅट कशासाठी? हां, हे ॲक्च्युली मी जुगाड केलेलं आहे रेंज ऑफ मोशन जास्त भेटण्यासाठी. ओके, 5th सेट, 5वा सेट आहे माझा. मराठी रॉक्स. आपल्या महाराष्ट्रातल्या जिम मध्ये अशीच गाणी वाजतात, कुठेही कशी गाणी वाजतात, टेस्टवरती डिपेंड आहे. एनिवेज, प्रत्येक जण इथं सेम नसतो. ठीक आहे, तुम्ही एक्सरसाइज एन्जॉय करा, म्युझिककडे लक्ष नका देऊ. दिल्यात तरी म्युझिक पण चांगली आहे. ओके, जर मला या सेटमध्ये जर 15 रेप गेले ना तर मी लास्ट सेटमध्ये अजून वेट इन्क्रीज करेन 20 किलो. ऑलमोस्ट डेड. ते फ्लेक्स पण होत नाही आता माझ्याने. ओके, लास्ट सेट आहे माझा एक्सटेन्शनचा. तुम्ही बोला एक्सटेन्शनचे सेट तरी किती करतोय, कारण ही एक्सरसाइज माझी फेवरेट आहे आणि ती काम पण तेवढी करते क्वाड्रिसेप्सवर. ठीक आहे, लास्ट सेट एकदम टोटल. महाराष्ट्रातले जिम, महाराष्ट्रातली गाणी, मराठी वाजलाच पाहिजे. म्युझिक जी जिम मध्ये आपल्याला वाईब देते. ओके, चलो. Oh, 5, 6, 7, 8, 9. मराठी वाजणारच आणि आपण मराठी बोलणारच आणि बघणारच. ओके, आता मी करणार आहे हॅक स्क्वॉट. तर माझे लेग्स एवढे टाईट झालेत की असं वाटतं माझ्या सगळ्या बॉडीमधलं ब्लड माझ्या लेग्समध्येच येऊन थांबलेलं आहे. एवढे ते पंप झालेले आहेत, टाईट एकदम. ओके, चलो. मी बोललेलो माझी जेवढी एनर्जी टिकेल तेवढाच मी वर्कआउट करेन नंतर, कारण आता माझ्या क्वाड्रिसेप्ससाठी इनफ आहे. कारण मी दुसरा कुठला मसल ग्रुप टार्गेटच नाही केला की हॅमस्ट्रिंग आहे याच्यामध्ये, ग्लूट्स हां थोडाफार इन्व्हॉल्व होतो, पण एका मसलला एवढं तोडणं आय थिंक इज मोर दॅन इनफ. तर मी याचे 1-2 सेट करत त्यानंतर वॉकिंग लंजेस जर केले तर, नाहीतर मग वर्कआउट एंड करेन. ओके, हा लास्ट सेट आहे माझा. ओके, आता मी 10 kgs ईच साईड इन्क्रीज केला आहे, पण मला वाटत नाही जाणार आहे वेट. लास्ट सेट आहे माझा, वर्कआउट पण एंड व्हायला आला आहे, एनर्जी पण ऑलमोस्ट संपलेली आहे माझी. ओके,
थकलोय मी पूर्ण आता. मध्ये माझे रेप्स आहेत ना ते काउंट नाही होत, कारण माझा वर्कआउट पण एंड व्हायला आला आहे. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त जेवढं रेपिटेशन हिट करायला मिळतील तेवढे मी हिट करणार आहे. वॉकिंग लंजेसमध्ये म्हटलं जातं की पाय एकदम लांब नाही टाकायचा, एकदम जवळ नाही टाकायचा. तर मी सांगतो डिफरन्स. जेव्हा आपण जास्त स्ट्राईड, याला आपण स्ट्राईड बोलतो, जेव्हा आपले पाय आपण रुंद करू त्याला आपण स्टॅन्स बोलतो. जर आपण स्ट्राईड वाढवला ना आणि जर आपण खाली गेलो तर आपल्या हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स आहेत ना ते क्वाड्रिसेप्ससोबत ते पण खूप जास्त इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचा हॅमस्ट्रिंग थोडा स्ट्रेच पण होतो, नंतर जेव्हा तुम्ही उठताय तेव्हा तो स्क्वीज होतो. ओव्हरऑल काय तुमचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स ह्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट घेते. जर आपण स्ट्राईड कमी ठेवला तर तुम्ही बघू शकता क्वाड्रिसेप्स ह्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतो आहे. हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स थोडेफार रिलॅक्स आहेत, ते इन्व्हॉल्व आहेत पण थोडेफार रिलॅक्स आहेत. त्याच्यामुळे एकदम पण लांब नाही, एक मॉडरेट तुम्हाला स्ट्राईड ठेवायचे आहे आणि खाली बसायचं आहे. ओके, जर तुम्हाला हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स हिट करायचे, जर तुमचा टार्गेट आहे तो, तर तुम्ही स्ट्राईड जास्त टाकू शकता. लंजेसचा लास्ट सेट आणि वर्कआउट एंड. किती एक्सरसाइज झाले माझ्या. बार्बेल स्क्वॉट्स, लेग एक्सटेन्शन 8 सेट, त्याच्यानंतर हॅक स्क्वॉट, त्यानंतर वॉकिंग लंजेस. मी लेग प्रेस पण कधी कधी करतो. आता इथे व्ही स्क्वॉट होती म्हणून मी केली, नाहीतर मी लेग प्रेस पण केली असती. तर आता जर तुम्ही एक्सरसाइज बघितलात ना, जे माझे लेग्स आहेत ते मी इथून ते इथपर्यंत ग्रो केले, त्या या अशाच बेसिक ओल्ड स्कूल टाईप एक्सरसाइज आहेत, त्या करूनच मी ग्रो केले आहेत. तुम्ही माझ्या जर एक्सरसाइजची पूर्ण रुटीन बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेच फॅन्सी एक्सरसाइज दिसणारच नाही आहेत, कारण या कंपाऊंड आणि ज्या आयसोलेशन एक्सरसाइज आहेत त्याच माझ्यासाठी काम करतात. ठीक आहे, आणि याच एक्सरसाइज करून मी माझे लेग्स ग्रो केलेले आहेत. तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्या फॅन्सी एक्सरसाइजेस किंवा ज्या तुम्ही एक्सरसाइज तुम्ही यूट्यूबवरती बघून किंवा ज्या ओल्ड स्कूलमध्ये आहेतच नाहीत, ठीक आहे, काम करत असतील, आय डोंट नो, पण मी याच एक्सरसाइज करून माझे लेग्स ग्रो केलेले आहेत. तर आय होप तुम्हाला एक्सरसाइजेसमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल, आणि जर तुम्ही ट्राय करून बघितली ती रुटीन तर आय एम शुअर तुमचे लेग्स टोटली ब्रेकडाऊन होणार आहेत. तर ही रुटीन तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की या इंटेन्स वर्कआउटनंतर तुम्हाला कसं फील होतं आहे. ओके, तर थँक्यू सो मच. तुमचा एवढा टाईम देऊन तुम्ही ही व्हिडिओ बघितलीत. जर ती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुमच्या असे कोणी फ्रेंड्स असतील, जे मराठी फ्रेंड्स जे वर्कआउट करत आहेत, ज्यांना मसल मास गेन करायचा आहे, तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा. ओके, तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.